एखाद्या स्त्रीने कसं राहावं, कसं असावं, कसं जगावं हे खरंच माझ्या आईकडून शिकण्यासारखं आहे। म्हणजे चेहरा ना कायम प्रसन्न आईचा, कधी किती टेन्शन असू दे, कामाचा व्याप असू दे, पण चेहऱ्यावरती कायम प्रसन्नता आहे। आमची वडापावची गाडी होती, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही बघितलं तर असेल, जवळजवळ एक 20 ते 22 वर्ष आमची वडापावची गाडी होती। असं करत करत ना आईने आणि बाबांनी कष्टाने हा सगळा संसार उभा केला। दिवस आलेत ना, सुखात राहायचे दिवस आले, तेव्हा आमचे बाबा गेलेत। बाबा जाऊन आता 8 वर्ष झालीत। दोन्ही मुलांना आपल्या पायावर उभं केलं आणि जसा काळ बदलत जाईल तसे नवीन नवीन विचार घेऊन आई माझी चालत आलेली आहे। असं नाही जुन्या दादा म्हणाला होता बाबांना, बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी सगळं करतो। तेवढं आईसारखं इतकं आईलाच जमतं, बरोबर ना? व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला समजलंच असेल आज मी कशाबद्दल बोलणार आहे ते। आज आहे मातृदिन, म्हटलं तुमच्यासोबत काही भावना आपल्या व्यक्त करूया। आपण आई बाबांविषयी सहसा व्यक्त होत नाही, आपल्या मनात त्यांच्याविषयी किती प्रेम आहे, किती आदर आहे हे आपण सहसा भीतीने किंवा लाजून असं व्यक्त होत नाही। म्हटलं आज मातृदिन आहे, फक्त शुभेच्छा देऊनच कशाला, आपल्या काही भावना व्यक्त करूया। आज काही स्क्रिप्ट नाही, काही नाही, आज फक्त मनातलं बोलणार आहे। तुम्ही माझ्या आईला गेले काही वर्ष व्हिडिओच्या माध्यमातून ओळखताय, पण फक्त व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेट न देता देखील तुम्ही इतकं बरोबर ओळखलात ना माझ्या आईला, तिचा स्वभाव, तिची मुलांबद्दलची असलेली माया, प्रेम, कष्टाळूपणा, कामावरती असलेली निष्ठा, श्रद्धा, हे तुम्ही अगदी परफेक्ट ओळखलात। काही सबस्क्रायबर येऊन घरी देखील भेटून जातात, काही जण फोनवरती संवाद साधतात, काही जण इतक्या सुंदर कमेंट्स करतात ना की ज्या अगदी बरोबर असतात। प्रत्यक्ष भेट न देता देखील तुम्ही इतकं बरोबर माझ्या आईला ओळखता, तर विचार करा आम्ही तिची मुलं तिच्या जवळ राहून तिला किती अनुभवत असू। माझ्या आईसोबत राहणं नाही खरंच चूक आहे माझ्यासाठी। जिथे माझी आई तेच माझं घर, जिने आम्हाला स्वाभिमानाने राहायला शिकवलं, जगायला शिकवलं। ती जरी सोबत असली ना, फक्त जरी सोबत असली, आपल्याला माहिती आहे की आई आहे सोबत, की सगळे मार्ग आपोआप सुचतात, अर्ध टेन्शन काय पूर्ण टेन्शनच दूर होतं। सुरुवातीपासून माझी आई ना प्रचंड मेहनती, म्हणजे साक्षात अन्नपूर्णा, सरस्वती आणि महालक्ष्मीचं रूप म्हणजे माझी आई। एखाद्या स्त्रीने कसं राहावं, कसं असावं, कसं जगावं हे खरंच माझ्या आईकडून शिकण्यासारखं आहे। म्हणजे चेहरा ना कायम प्रसन्न आईचा, कधी किती टेन्शन असू दे, कामाचा व्याप असू दे, पण चेहऱ्यावरती कायम प्रसन्नता। एखाद्या माणसाने तिच्याकडे बघून एकदम फ्रेश व्हायला पाहिजे, म्हणजे त्या माणसाचं टेन्शन दूर होईल आईचा चेहरा बघून। मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते की आईसोबत मला राहायला मिळते, तिच्यासोबत जगायला मिळते। म्हणजे मी इतर व्यक्तींकडे जेव्हा बघते ना, म्हणजे काही दुसऱ्या माणसांकडे वगैरे टेन्शन असलं, दुसऱ्याबद्दल राग असला की कसा चेहऱ्यावरती पटकन दिसून येतो ना, पण आईचं तसं नाही, कायम चेहरा प्रसन्न, कधी असं पडलेला चेहरा नाही, एकदम प्रसन्न चेहरा। तिच्याकडे बघून मला अगदी समाधान वाटतं। लग्नाच्या अगोदरपासूनच ना आई प्रचंड मेहनती, म्हणजे भात शेती करायची, स्वतःचा व्यवसाय करायची, कपडे शिवायची। तेव्हा कसं भात चक्कीत न्यायला लागायचा, तेव्हा कशा गाड्या वगैरे नसायच्या, त्यामुळे ते भाताची पोती 4-5 पोती होडीत भरायची, होडी चालवत ती सोमेश्वर किरबागपासून हातीच्या गावात न्यायची, तिथून तो परत भात घरी आणायचा कांडून। आणि लग्नानंतर देखील आईबाबांनी प्रचंड मेहनत घेऊन हा संसार उभा केला, म्हणजे अगदी शून्यातून सगळे विश्व निर्माण केलंय। आमची वडापावची गाडी होती, तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही बघितलं तर असेल, जवळजवळ एक 20 ते 22 वर्ष आमची वडापावची गाडी होती। म्हणजे बाबा ना वडापावचा धंदा करायचे, रिक्षा चालवायचे, आई कपडे शिवायची, ब्लाउज शिवायची। आणि तेव्हा कसं आम्ही लहान होतो सुरुवातीला, आणि कसं आईला बाहेर मग टेलरकडे वगैरे ब्लाऊज शिवायला घरी आणायला जायला मिळायचं नाही ना, मग आई काय करायची, दुपारी जेव्हा बाबा धंद्यावरनं घरी यायचे ना जेवायला, तेव्हा मग आम्ही झोपलेलो असायचो, तेव्हा बाबा मग आमच्यासोबत राहायचे आणि आई मग टेलरकडे वगैरे जाऊन ब्लाऊज शिवायचे हे बघून अशी ती ब्लाऊज मग घरी आणायची शिवायला। आणि तेव्हापासून मग आईने हा व्यवसाय सुरू केला। तेव्हा आईला जायला लागायचं की ब्लाऊज घरी आणायला, पण आता ना किंवा काही वर्षांपूर्वी घरी इतकी ब्लाऊज याची शिवायला ना आईला, आता आई सध्या शिवत नाही ब्लाऊज, पण इतकी अजूनही शिवायला येतात ना ब्लाऊज की आमची जरा शिवून द्या ना, आमची जरा शिवून द्या ना, कारण इतकं परफेक्ट फिटिंग, एकदा ब्लाऊज शिवलं ना की परत त्या ब्लाऊजला हात लावायची गरज नाही, इतकी परफेक्ट शिलाई। अजूनही आईकडे ब्लाऊज येतात शिवायला की जरा हे आमचं ब्लाऊज शिवून द्या, हे जरा शिवून द्या, पण आई आता सध्या शिवत नाही। असं करत करत ना आईने आणि बाबांनी कष्टाने हा सगळा संसार उभा केला। हे घर बांधलं, एक गाडी होती, तिकडे 2 वडापावच्या गाड्या केलेल्या, त्याच्यानंतर एक रिक्षा होती, तिथे नंतर आणखीन एक 2 ते 3 गाड्या घेतलेल्या, असं सगळं हे निर्माण केलं, ते कष्टातून। आणि जेव्हा सुख भोगायचे दिवस आलेत ना, सुखात राहायचे दिवस आले, तेव्हा आमचे बाबा गेलेत। बाबा जाऊन आता 8 वर्ष झालीत। माझी तेव्हा नुकतीच 10वी झालेली, दादाची नुकतीच 12वी झालेली, आणि परीक्षा देखील झालेल्या, आणि रिझल्ट बघायलाच आमचे बाबा आमच्यासोबत नव्हते। आणि बाबा जाऊन जवळजवळ 1 महिना झाला। आमच्या 2 वडापावच्या तेव्हा गाड्या होत्या, आणि त्या वडापावच्या गाड्यांवरती जाणाऱ्या कामगारांनी देखील आमची साथ सोडला नाही। मग काय करायचं, दादा एकट्याने तर सांभाळू शकत नाही ना, तेव्हा दादाची नुकतीच 12वी झालेली,
आणि वडापावच्या गाडीबद्दल त्याला तेवढंच असं माहीत नव्हतं. जायचा गाडीवरती, पण तेवढा शाळेतून येऊन 1-2 तास असं थांबायपुरती गाडीवर जायचा. दादाला तेवढी अशी माहिती नव्हती. मग आई म्हणायची दादाला, जा तू सकाळी उघड गाडी, मी येते मागणं. मग दादा गाडीवर जायचा, तेवढं सामान वगैरे बाहेर काढायचं, गाडीतलं सगळं साफसफाई चकाचक सगळी करून ठेवायचं, चहा वगैरे सकाळी ठेवायचा. मग घरातून इकडनं आई जायची, मग दिवसभर ती गाडी सांभाळायचं. तेव्हा आई आम्हाला म्हणू शकली असती की आपण साधेपणात राहूया, जास्त खर्च नको करूया, साधं आयुष्य आम्हाला देऊ शकली असती, पण आईने आमचं तसं नाही केलं. आम्हाला तिने कायम मानात राहायला शिकवला, कष्ट करायचे आणि मानात राहायचं असं आम्हाला तेव्हा तिने शिकवलं. आणि तेव्हा कसं नुकतीच 10वी झालेली, दादाची 12वी झालेली, तेव्हा कसं तितकंसं आम्हाला समजायचं नाही काय झालंय आपल्यासोबत, काय पुढे करायचंय. पण तेव्हा आम्ही आईकडे बघून जगायला शिकलो. आईने आम्हाला जगायला शिकवलं. साध्याच्या परिस्थितीत देखील ठेवू शकली असती, पण तसं नाही. दोन्ही मुलांना आपल्या पायावर उभं केलं आणि स्वतः कष्ट करून, आयुष्यभर कष्टच, पण तिथून पुढे पण त्याने कष्टाचाच मार्ग निवडला. कष्ट करून आम्हाला दोन्ही मुलांना स्वतःच्या पायावरती उभं केला. आणि नुसतं पायावरती उभं करून सोडला नाही, अजूनही आमची प्रगती कशी होईल, आम्हाला 4 पैसे एक्स्ट्रा कसे मिळतील, 4 गोष्टी आमच्यापर्यंत आणखीन कशा चांगल्या येतील हे ती बघत असते. बाबांना जाऊन नुकताच महिना झालेला, तेव्हा मग आईने वडापावच्या गाडीवर जायला सुरुवात केला. आणि सकाळी 5 वाजता दिवस सुरू व्हायचा. 6 वाजता सगळी तयारी वगैरे करून मिसळीची, त्यानंतर शिरा उपीट वगैरे करून घरातूनच घेऊन जायची. सकाळी 6 वाजता 6:15 वाजता इकडनं निघायचे घरातून, ते संध्याकाळी डायरेक्ट 7:30-8 वाजता घरी यायची. असं दिवसभर कामात जायचा. मग आई आणि दादा गाडीवर जायचे, मी मग थोडंफार घरातलं बघायचे. त्यानंतर माझं देखील शिक्षण. आणि तेव्हा ती मला असं देखील म्हणू शकली असते की आता बाबे आता बास झालं शिक्षण, पुढे नको शिकायला, पण ती तसं म्हणाली नाही. माझी तेव्हा फी देखील जरा जास्तच होती कॉलेजची. तेवढं शिकवून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि मला चांगलं शिक्षण दिलं. आणि दादाने पण, माझ्या दादा तेव्हा नुकतीच 12वी झालेली, आणि तेव्हा मग गाडीवर जायचा. आणि मी जे काही क्षेत्र निवडेन त्या क्षेत्रात मला तिने साथ दिला. असं नाही तुझं हे शिक्षण झालंय मग तू हे का करतेस, असं नाही. जे मी काही निर्णय घेतल्यात ना अजूनपर्यंत, त्यात माझ्या आईने पूर्ण सपोर्ट केला. इव्हन दादाने पण जे काही निर्णय घेतला ना त्यामध्ये तिने पूर्ण त्यांना सपोर्ट केला, आम्हाला दोघांना पण. म्हणजे एवढं कष्ट घेऊन सुद्धा ना कधी चेहऱ्यावरती थकवा नाही, कायम प्रसन्न चेहरा. म्हणजे काही जण माणसं खूप कष्ट घेतल्यावर दमतात, थकतात, मग त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं ही खूपच अशी त्रासलेली आहे असं वाटतं ना बघून त्यांच्याकडे. पण आईकडे नाही, आयुष्यात एवढा तिने स्ट्रगल केला आहे, तिच्याकडे बघून एखाद्याला वाटणार पण नाही. एवढ्या प्रचंड कष्टाळू मायाळू व्यक्तीसोबत मी राहते आहे, खरंच माझं भाग्य आहे. म्हणजे विचारपणाचे जुने नाही, जसा काळ बदलत जाईल तसे नवीन नवीन विचार घेऊन आई माझी चालत आलेली आहे. असं नाही जुन्या विचारांचे तेच विचार घेऊन पुढे चालायचं. इव्हन जरी सुनेला जरी तिच्या विचारला, तुम्हाला ओळख करून दिलेलीच आहे दादाची बायको, या जरी तुम्ही विचारला तरी देखील ती हेच सांगेल, जुन्या विचारांची अजिबात नाही, नवीन विचारांना सोबत घेऊन, नवीन माणसांना सोबत घेऊन कायम ती पुढे चालत राहते. एखाद्या स्त्रीने, एखाद्या बाईने संसार कसा करावा हे खरंच माझ्या आईकडून शिकण्यासारखं आहे. कोणालाही राग न येता सगळ्यांना सांभाळून घेऊन कसं पुढे जायचं हे माझ्या आईकडून खरंच शिकण्यासारखं आहे. जशी माझी मुलगी तशी माझी सून, जसा माझा मुलगा तसा माझा जावई, ह्या विचारानेच आई अजूनपर्यंत चालत आलेली आहे. त्यामुळे तिची सून पण आणि जावई पण सगळे तिला तितकंच आपलंसं करतात. जितके आई आणि बाबा माझे कष्टाळू आहेत तितके माझा दादा पण. म्हणजे 12वी नंतर दादा मग गाडीवर जायला लागला, बाबांच्या नंतर सगळं शिकायला लागला, हळूहळू सगळे पदार्थ तयार करायला लागला. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगते, बाबा तेव्हा ॲडमिट होते हॉस्पिटलला आणि कुठेतरी गाडीतून येत होते, आणि तेव्हा आमच्या वडापावच्या 2 गाड्या चालू होत्या त्या टाईमला. तेव्हा मग बाबांना प्रश्न पडलेला की काय करायचं आता, मग गाडीवरती वगैरे कोण जाणार ना, एवढं टेन्शन डोक्यावरती, मग कसं करायचं. तेव्हा मग दादा तिथे होता. मग दादा म्हणाला होता बाबांना, बाबा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी सगळं करतो. तेवढ्या एका वाक्यावरती बाबांनी थोडं म्हणजे असं स्माईल दिलं होतं. त्या वाक्यावर दादा जेव्हा म्हटलेलं ना मी आहे, आणि ते वाक्य तो अजूनपर्यंत ठामपणे निभावतोय. बाबांच्या पाठीवर त्याने सगळे एकदम ठामपणे केला. आमच्या आईने ना कधीच स्वतःचा असा विचार केला नाही, कधी स्वतःसाठी असं काही केलं नाही. त्यामुळे आता आमचा एकच प्रयत्न असतो की आईला कायम सुखात ठेवायचं. कायम आमचाच विचार करत आले, अभि आणि बाबाईसाठी जे काय करू ते या दोघांसाठी. बरेच दिवस झाले होतं मनात की आईची जर्नी थोडीफार तुमच्यासोबत शेअर करावी. आज मातृदिन आहे, म्हटलं आपल्या भावना व्यक्त करूया. आणि अजूनही आई, आम्ही तिला आता म्हणतो की आई आता बास झालं काम, किती कष्ट करायचे ना सारखे सारखे आयुष्यभर, आता नको. तरी पण नाही, आई आमची सारखी काही नाही काही कामात असते. प्रत्येकालाच प्रत्येकाची आई खूप प्रिय असते. अशा निस्वार्थी प्रेम करणाऱ्या सर्व आयांना माझा सलाम आणि मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.